आणि दोन्हीमध्ये गुलालासाठी पात्र ठरला. काय आनंद आहे आजचा? आनंद तर काय गुलालाचा 100% सगळ्यांना बैलगाडा मालकांना होतोय. हम्म. कारण की विजयाचा गुलाल सर्वांनाच पाहिजे असतं या मैदानात. हम्म. जो तो मैदानात जिंकायसाठी येते, हरण्यासाठी तर कोण म्हणत वाटत नाही का आज मी हरण्यासाठी येईन. बरोबर. पण असू दे, आज सगळे प्रेक्षकांची मनातली इच्छा आणि जवळजवळ आमची पण बऱ्याच दिवसाची इच्छा होती का सर्जा बरोबर आमची गाडी पळावा, मेहरबान आणि घोटचा सर्जा. हम्म. ती आज कुठेतरी जुळून आली आणि पळाली आणि गुलाल घेतला, याचा खूप आनंद आहे आम्हाला. दादा खरं तर जेव्हा पळायला गेले ना तेव्हा पण सगळी चर्चा करत होती की जोडी गेले पळायला आज काही ना काहीतरी एक वेगळंच करेल. गाडीला एकदम स्पीड पण बेकार लागला, भुतार की गाडी पळाली. गाडीला स्पीड लागणारच होता आणि त्याच्यामुळे आम्ही बरेचसे प्रयत्न सुद्धा केले गाडी लागण्यासाठी. हा. त्यातले त्यात आपले नवीनच ड्रायव्हर बसला, दिने ड्रायव्हर शिवकरचे, बरोबर. सध्या तिथे आहेत, जरा लाजतात ते याच्यामध्ये. दादा काय सांगाल, कारण का मला तरी वाटतं ही गाडी पळाली आणि या गाडीला जास्त मारायला पण नाही लागला. ड्रायव्हर पण स्वतः तुम्हाला सांगितलं असेल, आपण व्हिडिओ मध्ये येऊन बघितलं. काय सांगाल? व्हिडिओ मध्ये येऊन बघितला ड्रायव्हर तरी, पण जशी गाडीला स्पीड लागत होती त्यापेक्षा अपेक्षेनुसार त्यापेक्षा जास्त लागलाय. जर बघू आता प्रयत्न आहे सर, जर आता येऊन जोडी आणि आपली शेत कुठेतरी बघायला प्रेक्षकांना नक्कीच भेटेल. दादा कमेंट मध्ये पण हीच गोष्टी चालू होते बघा, आपण मैत्रीपूर्ण लढत करता. मागच्या टायमाला हाच प्रश्न विचारला होता आपल्या मिलिंद शेठला, पण कुठं ना कुठं तरी म्हणजे त्यांचं पण तुमच्यावरती प्रेम आहे, आपण एकत्र राहणार. मिलिंद शेठचं आमचं एकदम घरातला म्हणजे भावापेक्षा जास्त प्रेम आहे खरं तर तुम्हाला सांगू तर, आणि ते माझ्या शब्दाला कधीच खाली पडून देत नाही. आणि मी पहिला मागो किंवा मी त्यांची शर्यत करायला जाऊ, आणि मागच्या आठवड्यात जेव्हा शर्यती झालेल्या आहेत स्वतः मी पण त्यांना विचारलं गेलोय बाबा आज शर्यती करायची, तर एके शब्दात कुठली मनात कणकोच नाही ठेवतात, डायरेक्ट हो बोलतात आणि शर्यती करतात. आणि आमच्या काय प्रेमापुढे शर्यती चालू आहेत. आज ते नेहमी जिंकतात, आम्हाला आनंद आहे, कारण की भुंगा पण आमचाच आहे आणि ते पण बोलतात मेहरबान आमचाच आहे. की दोन्ही बैल एकच जोट्यातली बोला आणि एका गोट्यातली बोलले तरी चालतील तुम्ही. बरोबर. पण दादा त्या दिवशी जसं म्हणजे लाईव्ह चॅटला असा विषय चालू होता की गाडी विरुद्ध 3-4 वेळा पळाली, आता परत पळाली तर कुठेतरी भांडणं होतील, पण हा शब्द माझा नव्हता, कुठेतरी लोक बोलत होती आणि तुमच्या कानावर पण येत असले हे शब्द. 100% आलं एक कानावर का भांडणं शर्यती होतील शर्यती, कशा म्हणून भांडणं करायचे, काय गरज आहे? बरोबर. जर मुलींचा जर माझा मोठा भाव म्हणजे मोठा भावासारखा माझ्यावर प्रेम करत असेल तर कशा म्हणून भांडणं करू का? आज बरोबर. मला हरवतात म्हणून, हारजी ते प्रत्येकाच्या मैदानात आहे. त्याच्यामुळे काही आम्ही काही जर प्रेक्षक, मी मागच्या याच मैदानात बोललेलो आहे बाईट मध्ये का आम्ही फक्त प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी खेळतो, आम्ही एकमेकाला हरवण्यासाठी खेळतच नाही, पहिली गोष्ट. बरोबर. दादा आजच गाडीचं स्पीड बघता म्हणजे एक प्रत्येकाला वाटला की खरोखर म्हणजे अजून या जोडीचा चांगल्या चांगल्या शर्यती होऊ शकतील. आता प्रेक्षकच होता बोलतील का आता भुंगा सैराट आणि घोटचा सर्जन मेहरबानी गाडी शर्यत होऊ द्या काय द्या, पण जर असेल सगळ्यांची इच्छा तर ती पण गाडी करून मिलिंद शेठ स्वतः बोलतील का ही गाडी आपण आज शर्यती करू म्हणून. बरोबर. मिलिंद शेठ मगाशी पण बोललं की त्यांना कोणतरी बोललं की नाव नाही देत असं काहीतरी, पण त्यांनी पण सांगितलं का म्हणजे नाव देऊ आणि मैत्रीपूर्ण लढती नाही नेहमीच होत. अहो, नाव द्यायचा काय विषय, त्यांच्या शर्यती प्रत्येक मैदानात होतात. ते थोडी अड्ड्यातनं रिटर्न जातात, घाबरून बसणार का? ते करतच नाही कधी. बरोबर. आजही त्यांची शर्यत झाली, गेल्या मैदानी झाली, प्रत्येक मैदान तुम्ही मला सांगा का मिलिंद शेट्टी कोणाबरोबर शर्यत नाही झाली, भले माझ्या विरुद्ध भले 3 वेळा झाली असेल, पण त्यांच्याशी प्रत्येक मैदानात त्यांची कोणा शर्यत झाली. मग त्यांनी लपून बसायचं आणि नाव नाही देण्याचा काय संबंध आहे? हे अफवा आहे, हे काही ना काही मनात येते, ते प्रेक्षकांच्या मनात येतं, ते बरोबर. बैल बोलत जातात ना, कुठेतरी भांडण लावायचं काम करतात. तर काही बैल असं असं वाटणार करू नका. नाही. कसं माहिती का, हे मोठ्या बैलांचे म्हणजे ज्या नंबर मधले बैल आहेत, हा. हे नंबर मधल्या बैलांच्या शर्यती होतील. आज हरवायचा ना 4 मैदान त्याला चान्स नाही द्यायची किंवा गप्प बसायचा, हे आपल्या रक्तात नाही. त्याच्यामुळे काय सगळं आम्ही गाडा मालक, मोठे गाडा मालक एकत्र जात. त्याच्यामुळे काय शर्यती प्रत्येक जण सोबत होतील. आणि मी आज पण आज शर्यती, आता तुम्ही बघितलं असेल का मागच्या 2-3 महिन्यात बिच्चू सोबत मी पायरा होता, बरोबर आहे. आज त्यांच्या विरुद्ध शर्यत झाली. काय आमचा रागरोष नाही, काय नाही, प्रेमापोटी शर्यती सगळ्यांच्या होतात, सगळ्यांच्या चालू आहेत. दादा आज बघा बिच्चू सोबत पण चांगली लढत झाली, त्याच्याबद्दल काय बोला, कारण का आपल्याच सोबत पळालेला आहे बिच्चू पण. नाही तुम्हाला तेच बोलू ना, बिच्चू सोबत मागच्या आमचं पहिरं होतं, याच मैदानात त्यांच्या विरुद्ध शर्यत गाडी झालेली. आज तेच मैदानात वेगळे विरुद्ध पळालो. असा काय नाही, नंबरचे बैल आहेत, एक चांगले बैलगाडा मालक आहेत, मोठे बैलगाडा मालक आहेत, त्याच्यामुळे यांच्या शर्यती अशाच नेहमी होत असतील आणि आमच्या याच्यापुढे उद्या पहिरे पण बघायला भेटेल तुम्हाला. बरोबर आहे, कारण का आपण सोबत बघितले, हार असू दे, जीत असू दे, मिलिंद शेठ असू दे, कान्हा दादा एकत्र येऊन कुठेतरी बाहेर देतात. या गोष्टी लोकांना म्हणजे काही विषय नसतं, कोणी बोला तुम्हाला संदीप भाईंचा एकच विषय असतं, बाबा तुझी पुढशी तर पुढशी, मागशी तर मागशी, त्यांचं या गोष्टी कधीच नसतं. त्यांचा म्हणणं आहे काय, आपली शर्यत आपण शर्यतीचे खेळायला आलो ना, शर्यत ही झाली पाहिजे फक्त, बस. दादा जास्त वेळ नाही घेणार, आज एवढी सगळी मंडळी आहेत आणि कुठेतरी बरेच दिवसानंतर मेहरबानचा गुलाल कपाली लागले, प्रत्येकाचा आनंद कसा आहे आजचा? कारण का दादा प्रत्येकाला वाटतं नाही मेहरबान जिकावा, कुठे ना कुठेतरी बॅड लक. ना बॅड लक नाही बोलून जाणार, ज्याची बैल पालतात
ते 100 जिंकतात. कुठेतरी माग 19-20 बैल पडत कमी पडत असेल किंवा मालक कमी किंवा ड्रायव्हर कमी पडत असेल, या गोष्टी होतात. कारण की चारही बैल नंबरचे असल्यामुळं ही कुठे ना कुठे जिंकणार, म्हणजे कुठे ना कुठे त्यांच्या ते जी त्यांची कला आहे ही बैलांची ही दाखवणार. ही पुढे बोला किंवा सुट्टीला बोला, त्यात ते विजय प्राप्त करणार. त्यात काही रागरोषीचा काही विषय येत नाही. बरोबर आहे. आजच्या ड्रायव्हर बद्दल काय बोलाल? नाही, ड्रायव्हर आज 100% विश्वास दाखवला आम्ही, आणि आमच्या शब्दावर घोटचे सर्जेवाले पण लगेच विश्वास दाखवला, आणि त्या आमच्या शब्दाला मान ठेवून लगेच काही बोलले, आणि ड्रायव्हर आम्ही बसवला. आणि त्या विश्वासाला जोर देऊन पार पडली ती ड्रायव्हरगी, त्यांनी लाखीने जोडी केली. दादा ही जोडी चांगली पळाली, मग ही कंटिन्यू ठेवाल का तुम्ही? आणि 100% ठेवण्याचा प्रयत्न करू. हं. कारण शेवटाला तोही बैल एक रॉकेट मानला जातोय घाटावर सुद्धा, आणि मुंबईत सुद्धा. आज उद्या त्यांना पण बाहेरचे खूप सारे फोन येत असतील, पण त्यांना पण कुठेतरी नाती संबंध जोडायला लागतील, आम्हाला पण बरोबर. कुठेतरी नाती संबंध, पण प्रयत्न हे नेहमी चालू असतील. पण तुम्हाला बोलतो, या गोष्टी जर करत राहिल्यात तरच आपण कुठेतरी बैलगाडी क्षेत्रात टिकून राहू. बरोबर आहे. नाही तर आज बैल पळते म्हणून काय कोणाला द्यायचं नाही, कोणाला हे भाव करून जमणार नाही. हे 100%. सगळ्यांना समान मानून चालायला लागेल. कारण आता जेव्हा तुमची मेहरबानची म्हणजे व्हिडिओ अपलोड केली ना, तेव्हा सगळी जण बोलत होती मागच्या टायमाला पण राहून गेलं बकासूर आणि मेहरबान पळवायचे, हा योग पण कुठेतरी जुलून आलेलाच, पण राहिला. काय विषय होता ते? नाही, येत्या 26 जानेवारीला तुम्हाला जर बघायलाच भेटली असती मेहरबान आणि बकासूर ही गाडी पळताना 100% भेटली असती. हा. पण कुठेतरी तांत्रिक कारणामुळे जर म्हणजे काही चुका आहेत, पण आपण नाही बोलून दाखवू द्या. म्हणजे बैलांच्या चुक्या किंवा मालकांच्या चुक्या नाही. काही तर युट्यूबरनी मागे टाकलेला का यांच्या वादावाद झाल्या, वादावाद वगैरे काय नव्हतं आमच्या झाल्या. तुम्ही अफवा पसरू नका. त्याच्यामुळे कसं होतं, हे बैलगाड्या मालकांच्या आग लागली म्हणजे थोडीशी फार इकडून तिकडून नोकझोक जाते, असं काही झालेलं नाही. थोडासा विषय प्रवासाचा होता, त्याच्यामुळे अर्जंटली आणि आदल्या अगोदरच थोडा बकासूर पालायला त्याच्या थोडा दम लागत होता, त्याच्यामुळे बैल आलेला नाही. आणि 100% ती गाडी तुम्हाला पळताना दिसली असती. दादा अशा गोष्टी होतच राहतील. भले आपल्या मला तर मुंबईचा कोण नसेल या गोष्टीमध्ये पडला, की वादावादामध्ये काय सांगाल? म्हणजे कोणी नक्की हा विषय घेतलेला कुठला वादावादीचा, म्हणजे या मालकांमध्ये असं काहीतरी झालंय असं युट्यूबर आता अहो, तुम्ही शब्द युट्यूबर बोला. नाही, मला तुम्हाला सांगू ना, युट्यूबरांचा मी आता युट्यूबर तुम्हाला मी वाटलं एक व्हॉट्सअपला शेअर करतो, त्याचा तुम्ही नावी नोंदणी करा या युट्यूब मार्फत. कारण की मी त्यांना मामांना पण मी कॉल केलेला का ही अफवा पसरली जाते. तर शेड आपल्या चर्चाच नाही झाली. आपण ज्या दिवशी पळवलो, मी पण आदल्या दिवशी थांबून राहिलो, मी पण मऊच्या मैदानात दिवस नाही घेतली. आता 26 जानेवारीचा पारंपरिक मैदान पकडला जातो एक देसाई, त्या मैदानात आम्ही एवढी नामांकित बैल पळवणार होतो. पण थोडाफार एक मैदानाचाच विषय होता आमच्यासाठी. म्हणजे आम्हाला वाटलं थोडाफार आवरा जागा कमी आहे, बरोबर. कुठेतरी बैलांना इजा नको व्हायला, म्हणून आम्ही थोडी माघार घेतली. खरी कहाणी आहे. पण ठीक आहे, जर लोकांना वाटायचं की भांडणा विणणार करता, मी मामांशी बोललो, मामा सुद्धा आम्ही त्या कॉन्टॅक्ट सुद्धा काढायचा प्रयत्न केला, त्याचा युट्यूबरचा नंबर सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो आम्हाला भेटला नाही. बाहेरचा आहे का तिकडे? बाहेरचा आहे कुठला तरी. ज्यावेळी भेटेल त्यावेळी त्याला नक्की सुनवू, किंवा त्याला बरोबर आहे. शिक्षण चांगली चांगलं शिक्षा. देऊ. हा, बरोबर आहे. शिक्षा वगैरे काय आम्ही देणार नाही, नाही, शिक्षा म्हणजे एक पण आम्ही चांगली त्याला आपल्याला त्याला समजूत सूचना आम्ही चांगली देऊ का बाबा समजूतपणा, बाबा तू असं करत नको जाऊ. उद्या कसं आहे, प्रेक्षकां मालकांच्या पेक्षा जे पाठीराखे आहेत त्यांच्यात कुठेतरी वादावाद निर्माण होतो. या गोष्टी तुम्ही पसरवू नका. नक्कीच. दादा मग शेवटचाच प्रश्न, येणाऱ्या काळामध्ये ही जोडी पळताना बघायची सगळ्यांचंच म्हणजे वाटतंय की या गाडीला जाम स्पीड लागेल. बकासूर आणि मेहरबानला ना हा 100% गाडीला स्पीड लागेल, आणि ही गाडी तुम्हाला लवकरच पळताना दिसेल. आणि शुभेच्छा. हा, बोला बोला. 100% तुम्ही म्हणजे सगळ्यांच्या मनाची इच्छा पूर्ण होतीलच. खास करून बकासूर आणि मेहरबान प्रेमी जे आहेत त्यांना तुम्ही धीर धरा. थोड्या वेळ काही मैदान असे आहेत तर तिथे एखाद्या चांगल्या मैदानाला हीच गाडी पळताना दिसेल. म्हणजे नामांकित मैदानाला, नामांकित घाटावरती. मैदानाला, घाटावर बोला किंवा मुंबईमध्ये बोला, वाह. या ठिकाणी तुम्हाला गाडी ती पळताना दिसेल म्हणजे दिसेल. नक्कीच दादा, शुभेच्छा. जाम उशीर झाला, मला तरी वाटतं अंधार झालाय. 7:30 पावणे 8 वाजत झाले तरी अख्खा मैदान मुलाखत खाली दिली. झालेला आहे दादा. सगळं जाण्याचा आधी आम्हाला हल्दीला जायचं, आमच्या घरात हळद